आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं झालं. आलीच बाई आमरे सुनंदे ठेव तू आणि आमरी दोघी बी वस्तीत जावा आणि वस्तीतल्या बायकासनी आवटण द्या आणि त्यासनी माझं नाव सांगा. मनावर रत्ना काटीनी बोलिवलंय काय. जा तिथे तर तो आणि सदा खादा वाकच काय बाई आजच्या माझा समजा गार होऊन गेला. अहो वाघमारे ताई तुम्ही अहो या की बसा लय दिवसानं आलाय. अहो नाही येत नाही, गडबड आहे जरा. मंजूच्या सवासणी जेवणाचा कार्यक्रम आहे ना आज, तर त्याच्याच आमंत्रणाला आली. अहो येणार की पण सोयरी कुणाशी गेली? आत्याच्याच पोराशी. मंजूच्या आत्याशी म्हणजे त्या रत्नाच्या पोराशी धनाजीशी? होय. मी नसती येत बाई. अहो ती बाई लई काजाक आहे. तुझ्या कुठल्याच कार्यक्रमाला यायचं मन होत नाही बघा माझं. अहो माग त्या जेवणाच्या कार्यक्रमात पंक्तीमध्ये हात पिरगाळला होता तिनं माझा. नुसती भांडखोर बाई आहे, नुसता डोक्याला ताप आहे बघा. हे बघा ताई तुमच्या पुरीसाठी कौतुकच आहे, पण त्या कजाक बाईमुळं कुठल्याच कार्यक्रमाला यायचं मन होत नाही बघा. बाकी तुमच्या लेकीच्या मागे आमचा आशीर्वाद कायम आहेत बघा. ठीक आहे, येते मी. आई असंच होणार आहे आता. सगळी वस्ती बरोबर ओळखते आत्याला. पण आमरे अगं आमंत्रण तर करायलाच पाहिजेत ना ग. अगं म्हणून काय सगळीकडनं अपमान सहन करत फिरायचं का? ताई आमच्या मंजूच्या सवासणी जेवणाचा कार्यक्रम आहे घरी, तर या तुम्ही. हा अगं बाई भारीच की. कोणाशी ठरली सोयरी? आत्याच्याच पोराशी, धनाजीरावांशी. धनाची? ते रत्नाचा पोरगा? वय तुमची ती ननंद लय भांडखोर आहे बघा. मी नाही येत बाई. उगा मी यायची आणि मला काहीतरी ती बोलायची. मला काही सहन नाही व्हायचं बाई. ती ठीक आहे. हे सपने ही सरबत बिरबत आणायची काय गरज आहे ग? अहो मम्मी आले आले त्यांनी कामाला लावलं ना मग बायकाला किटकिट करतात. त्यापेक्षा त्यांना आधी येऊ दे, बसू दे, थंड सरबत देऊ आणि मग लावू कामाला. बरोबर आहे तुझं. असं भारी डोकं चालवलंस का नाही का मग माझी सून शोभतेस तू. कधीतरी बोलतोय. हे बस सगळं लाडाला नका येऊ. वेलकम वेलकम. बसा बसा बसा. हा आता कसं थंड वाटतंय का नाही? चला गाण्याचा कार्यक्रम सुरू करू. हं. बसा. सुनबाईनी तयारी केली आहे माझ्या समधी. बसा बसा जी इथं. शेलाया पागोट्याचा ग शेलाया पागोट्याचा. शेलाया पागोट्याचा ग शेलाया पागोट्याचा. मान पहिला त्याला द्यावा ग पहिला त्याला द्यावा. पहिला त्याला द्यावा ग पहिला त्याला द्यावा. मम्मी साहेब एकदम भारी केली बघा तुम्ही तयारी. अगं आपल्या सत्याचं लगीन हाय, तयारी बेस्टच असणार. धन्यवाद. तुमचा हात मदतीला लागतात म्हणून एवढं जमतंय बघा करायला. आता तुमचा आभार तरी कसे मानू? एकमेकांसाठी एवढं तर करतोच की आपण. आता माझंच बघा,
मी तुमच्या कामाला येते का नाही माग पुढे न बघता? मग ते काय मोजत बसत असतंय व्हय? माझ्याशी काही तक्रार आहे का तुमची? नाही हो मम्मी साहेब, तुम्ही आणि सत्यदा या वस्तीचा आधार हाय. मग आज त्याच सत्यासाठी एक बारकीशी मदत करा बघा. काय कार्यक्रम आहे ना, आणि तेव्हा किचन मध्ये जरा हातभार लावला का नाही तर सोपं जाईल बघा. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार नाही ते. कदमबाई तुम्ही काय करा, तांदूळ निवडायला घ्या. सावतीनबाई तुम्ही भाज्या चिरा, जरा बारीक चिरा बर का. सगळे करे आणि तुम्ही सॅलडचं बघा. आणि सपने तू फडण्या टाक समजा आमटीला त्या. आणि मी का नाही सवाशीच्या ताटाचं डेकोरेशन करते. चला लागा कामाला. या कमालच झाली बाई मम्मी साहेबांची. ह्याच्या आधी कधी आलेल्या घरातल्या बायकांना कामाला लावलं नव्हतं. छाती निघाली बाई. मला वाटलं इथं थोडी हाऊसमौज होईल आपली, पण कुठलं काय, इथं बी तेच, घरी पण तेच, रांधा वाडा पुष्टी काढा. आता चिडचिड करून काय होणार आहे का? उगाच मम्मी साहेबामोर असं काय म्हणलात तर दंगा करेल ती. हे पण आहे. एवढा कसला माज आलाय ह्या वस्तीतल्या बायकाच कुणान ठावं. मी काय कधी कुणाचं वाईट केलंय का? पण नाही, स्वतःला लई शहाणे समजायला लागल्या त्या, दुसरं काय नाही. अहो, जाऊ दे वंस, आता जे झालं ते झालं. आणि बघा आपल्याला कसं बी करून हे कार्यक्रम करायलाच पाहिजे. कमीत कमी 5 सवाष्ण बायका तरी पाहिजेत बघा. काय झालं? अगं दीदी, तुला माहितीये का काय झालं? आज वस्तीतल्या बायका काय म्हणत होत्या माहितीये का? तुझ्या कजाग आत्याच्या कार्यक्रमात आम्ही नाही येणार. आणि नुसतं कजागच नाही, अजून लय काय काय म्हणाल्या. आणि त्या सावंत काकीत का नाही, त्या तर म्हणत होत्या की ती बाई म्हणजे डोक्याला त्रासच आहे. हे छपरे, उभाड आवरा तुझं. आता मी कुठं काय म्हणाले बायका? मंजू, ह्यो कार्यक्रम जर नीट नाही ना पार पडला तर लग्नासाठी अपशकुन असतोय तो. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी बघते काय करायचं ते. तुम्ही तयारी सुरू करा. सवाशीन बायकांना आणायची जबाबदारी माझी. तयारी करायला सांगितलीस खरी, पर बोलवणार आहेस कुणाला? बायका येतील नव का? आणि तुझ्या मागणं यायला बरं तयार आहे त्या बायका. अगं येतील थोड्याच वेळात. चल आपण तयारी सुरू करू. म्हणजे अगं येणार होत्या नव का बायका? काय झालं? आल्या नाही त्या मग अजून भारती मावशी, अगदी देवासारखं धावून आलात बघा. देवीसारखी म्हण. मंजू, अगं तुझ्या लग्नाचा सवाष्ण आहे म्हणून तू सातारच्या महिला पोलिसांना बोलवलंस. अगं प्रत्येक सणात, प्रत्येक कार्यक्रमात पोलिसांच्या नशिबी ड्युटीच असते बघ. पण तुझ्या लग्न कार्यात आम्हाला यो मान मिळाला. काय
होय होय होय. चला आता कार्यक्रम आटपून घेऊ लवकर. हा करा आता सुरू. तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला ना म्हणून उरकलं सगळं. मम्मी साहेब तुम्हाला कोणी आवतून दिलं मावशी? तुमच्याच सवी कवीनं बोलवतो सवासीन जेवायला या म्हणून. होय का? या या बसा बसा. अरे जा सगळे काय सगळी कवी तुम्हाला 5च बायका बोलायला सांगितल्या होत्या ना, तुम्ही तर अख्खा 7 बोलवलाय. अहो मम्मी तुम्हीच म्हणले होते ना समदेसनी बोलव म्हणून बोलवलं. तिकडे मम्मी अहो गोळ झालाय. म्हणजे 5-7 जणीचं जेवण केलेलं होतं, पण आता या आल्यात त्यांचं काय करायचं मला नाही वाटत ते पुरण. मी काय म्हणते, ज्या जास्तीच्या बायका आल्यात त्यांना देऊयात का पाठवून परत? सपनी का बस, आपल्या खानदाराला असं शोभून नाही दिसत. लागू आता आपण कामाला समजायचं नाही. सगळी काय चला बया काम करायला आलेच मी सांगून तेच नाही. कर की लवकर. मंजू तुझ्या त्या पोलीस मैत्रिणी आल्या म्हणून कार्यक्रम नीट पार पडला बघ. कार्यक्रम नीट झाला नसता ना तर अपशकुनच झाला असता. बरं झालं असतं अपशकुन झाला असता तर. निदान हे लग्न तरी मोडलं असतं. आमरे आई, लग्न हा काही व्यवहार नाही आणि नाईलाजानं करायची गोष्ट तर नाहीच नाही. त्या वांग्याची तुझी बरोबरी होऊच शकत नाही. आमरे तू जा बघू. मी नसते जात. मी माझ्या डोळ्यामोहर माझ्या दीदीच्या आयुष्याचं वाटोळ झालेलं नाही बघू शकत. दीदी अगं विश्वास ठेव ना माझ्यावर. माझा प्लॅन आहे ना बेस्ट आहे. लग्नाच्या दिवशी तू जा पळून
त्या डीजेचं काय करायचं ना ते माझं मी बरोबर बघते. आणि जर का डीजेच लग्नात नसेल तर लग्न काय भूतावर करणार आहेस वेग? अगं कशी बशी 4 दिवसांची रजा दिली जाधव साहेबांनी. त्यात जर 10 दिवस पळून गेले ना तर नोकरी कायमची जाईल आणि पोटावर पाहिजे. अगं उगाच काय बी मनात येईल ते बोलत जाऊ नकोस ग. अगं नोकरीची काळजी तू कशाला करतेस? मी पेन्शन ऑफिसात जाऊन आली. लवकरच पप्पांच्या पेन्शनचं काम होणार आहे. आणि गेली नोकरी तर जाऊ देत की, नाहीतर आपण बदली करून घेऊ. आणि एकदा का पेन्शन हातात आली की मग तुला मन मारून जगायची बी काय गरज नाही. असं आहे वी. म्हणजे तुम्ही मायाली की माझ्यापासून ही लपवत होतात, तरी मला संशय होताच. तुम्ही तिघी जणी माझ्यापासून काहीतरी लपविताय. आज कळलं तुम्ही काय लपविताय ते. अगं आत्या असं काय बी नाही. आमरी आपली गंमत करत होती. तू तर गप्पच बस. काय ग, ह्या दोघी कशा आहे ती मला चांगलंच ठाव आहे, पण तू बी यांच्या नादाला लागून बिघडतेस वी. साव आता काय करणार तुम्हीच सांगा. म्हणजे लेकीचं असं अचानक लगीन आले म्हणल्यावर काय ना काय तर करायलाच पाहिजे ना. अगं मग त्याच्यासाठी मंजीचा पगार आहे की, तिच्या खात्यावर बी पैसे जमा असतील. पर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या भावाची पेन्शन माझ्यापासून का लपविताय? तुम्हाला काय वाटलं मला काय बी कळणार नाही? एक ध्यानात ठेवा, माझ्यापासून तुम्ही काय बी लपवू शकत नाही. रत्ना काटे आहे मी, रत्ना काटे. कान माझं दुर्बिणीसारखं आहे तर. आत्या म्हणजे तू आमचं सगळं बोलणं चोरून ऐकलंस? हे चिचकुळे, हे तुझ्या जीवाची घडी घालून मग माझ्याशी बोलत जा, कळलं का? तुमचं बोलणं चोरून ऐकायची काय गरज नाही मला, कळलं ना? पण तू चोरून माझ्या भावाची पेन्शनची चौकशी करायला गेली होतीस हे बरोबर कळलं का नाही मला? हो, गेले होते पप्पांच्या पेन्शनची चौकशी करायला, कारण आमच्या दीदीचा आलेला सगळा पगार तूच हडपतेस ना. आणि आमच्या हातात काय राहते? चिचुक बिनकांठळीत. बघा, बघितलं ना, ज्याचं करावं भलं ती म्हणते माझंच खरं. हा बघ, तुझ्या आईला आणि बहिणीला पैसे खर्च करायची जर अक्कल असती ना तर मी त्यांच्याच हातात पगार दिला असता. जेव्हा कुणीच नव्हतं ना तेव्हा मी होते, मी तुमच्या सोबत. ध्यानात ठेवायचं. काय झालं मम्मी, का कावतीयस एवढी? बघ ना, आत्या आम्हाला सारखी कावत असत्या, मग आम्ही नाराज होतो का नाही डिजू? डिजू लाडानं बोलतीय ग. बोला मग. अरे बघ, डिज्जू का नाही माझा पोरगा आहे, त्याच्यामुळे डिज्जूच्या आई बरोबर बोलायचं. हा, बघितलं बघितलं कशी कावते आमच्यावरती सारखी ते. काय तू काय आता मला जा विचारणार आहेस? हा, ह्या कशा आहे ती? बस बस बस. तू नेहमीच त्या तिघींना पाण्यात बघत असतेस. नाही नाही ते बोलतेस, आणि त्या तिघी पण बिचाऱ्या मामाचं तोंड बघून गप्प बसतात. आता लग्न ठरलंय, आता तरी शांत राहशील का नाही? पण नाही, घरात काहीतरी दंगा केल्या बिगर तुला शांत झोपच येत नाही. मम्मी, आता त्या तिघींना काय बी बोलली तरी मला चालणार नाही.
घरात लगीन आहे तेव्हा आणखी राडा नकोय मला. समजलं? बस इनफ इज इनफ. तुझ्या आईचा राडा कसा असते का नाही ती धावती तुला आता. अजून अंगाला हळद बी लागली नाही तवर सासरचा झालास मी. हा तर तुला धावती कसा काय.